शिवसेना नेते माजी खासदार संजय निरुपम सध्या आमच्यासोबत आहे. संजयजी, शेवटचा दिवस राहिलेला आहे मराठी भाषा शिकण्याचे जे ऑटो रिक्षा टॅक्सी चालक आहे, काय सांगणार तुम्ही? शिवसेनेची भूमिका आहे मराठी भाषाचा मान सन्मान महाराष्ट्रात झालाच पाहिजे आणि त्या भूमिकाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने एक आदेश जारी केला आणि त्या आदेशाप्रमाणे 1 मेपासून सर्व ऑटो चालक रिक्षा चालकांना मराठीचा एक बेसिक जो नॉलेज आहे त्यांना यायला पाहिजे अशी एक भूमिका होती, असा एक आदेश होता. आम्ही सरकारमध्ये जो आमचे मंत्री महोदय आहेत, परिवहन मंत्री, त्यांच्याशी बोललो की असा एकदम से आजपासून सुरू करू नका, तुम्ही 2-3 महिना शिकण्याची मोहलत द्या. आणि गेल्या 2-3 महिन्यापासून संपूर्ण मुंबईत वेगवेगळ्या इलाक्यामध्ये एक असा मराठी प्रशिक्षण शाळा चालू आहे आणि मला खूप एक आनंद वाटतो की आमचे जो ऑटो चालक आहेत, त्या रिक्षा चालक आणि जो टॅक्सी चालक आहेत, त्यांच्यामध्ये एक प्रचंड उत्साह होता मराठी शिकण्याचा. आणि मराठी शिकण्याचा उत्साह होता, त्यांनी मराठी शिकला, त्यांना सर्टिफिकेट पण दिलेलं गेलेलं आहे. 1,35,000 असे ऑटो चालक होते ज्याने एनरोलमेंट केलं होतं मराठी शिकण्यासाठी आणि त्याच्यामध्ये बहुतेक शिकलेले आहेत. पण मी असा समजू शकतो की काही लोक असणार ज्यांना अजूनपर्यंत सर्टिफिकेट नाही आहे ज्यांच्याकडे, आणि काही कारणास्तव ते शिकू शकले नाही. तर त्यांच्यावर काही कुठल्या प्रकारचा कुठाराघात नाही झाला पाहिजे. त्यांचा जो कामकाज आहे, धंदा आहे, त्याच्यापासून आम्ही शासनाकडून त्यांना वंचित नाही केलं पाहिजे, हा आमची एक आता चिंता आहे, काळजी आहे. तो जेव्हा शासनाकडून एक नवीन आदेश आला की 15 ऑगस्टपासून आता चेकिंग होईल आणि ज्या ऑटोवाल्याच्या टॅक्सीवाल्यांना मराठी येत नाही, मराठी जे बोलू शकत नाही, त्यांचा परवाना रद्द होईल. तुम्ही बोललो माझे जो मंत्री आहेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकशी, की एवढा एकदम कडक कायदा लागू करू नका. त्यांना मी सांगितलं की तुम्ही एक काम करा, जो मराठी शिकण्याची जो तुम्ही एक मुदत दिलं होतं ना, आता ते चालू ठेवा आणि एक थोडे दिवसपर्यंत, आणि जे काही राहिलेले आहेत त्यांना नोटीस द्या की तुम्हाला अजून 1-2 आठवड्याचा आम्ही वेळ देतो आणि तुम्ही शाळेमध्ये जा आणि शिका. ते बहुतेक ॲग्री करत आहेत. कारण असं आहे की आता RTOवाल्यांचा भ्रष्टाचार सुरू होईल. RTOवाले वेगवेगळे सिग्नलवर ऑटोवाल्याला थांबवणार आणि त्यांच्याकडून पैसे वसुली करणार. हा एक दुसरा नवीन भ्रष्टाचारचा माध्यम सुरू होऊ शकतो आणि याच्यापासून मी शासनाला सावध केलेलं आहे. पण प्रताप सरनाईक तर कडक भूमिका त्यांनी मांडली आहे की 18 ऑगस्टपासून जर कोणी नियमाचं पालन नाही केलं तर त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. जे काही नियम आहे, नियमाचं पालन झालाच पाहिजे. एक दुसरा, शिवसेनेची भूमिका आहे मराठी भाषाचे मान सन्मान ठेवण्याची, ह्या भूमिकावर आम्ही ठाम आहोत. पण जे काही गोरगरीब लोक आहेत, जे ऑटो चालवतात, टॅक्सी चालवतात आणि समजा ते 2-3 पिढ्यापासून नाही आहेत तिकडे, समजा आताच आले, काही महिन्यापूर्वी आले, 1-2 वर्षापूर्वी आले, त्यांना समजा ग्रास्पिंग पॉवर त्यांची कमी आहे, त्यांना अजून काहीतरी वेळ दिला पाहिजे. आणि मला असं वाटत नाही की शासनाकडून काही जोर जबरदस्ती होईल. आणि RTOला मेसेज दिला पाहिजे की तुम्ही जास्ती जोर जबरदस्ती करू नका. ज्यांना येत नाही, अजूनही ज्यांना मराठी येत नाही, त्यांना अजून एक संधी मिळाली पाहिजे. वंदे मातरम गाणं ऐकून सोनिया गांधी संतप्त झाली होती. त्याचे एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल जात आहेत. काय तुम्हाला वाटतं, कशामुळे ते संतप्त झाले होते, नाराज झाले होते, काय कारण होऊ शकतं? सोनियाजीच्या प्रती एक मनात संपूर्ण आदर ठेवून मी सांगू इच्छितो की हा काँग्रेसचा असली चेहरा आहे. काँग्रेस सेक्युलरिझमच्या नावाने एक प्रचंड सांप्रदायिक कम्युनल पक्ष आहे. त्यांना नॅशनलिझम, देशभक्ती, राष्ट्रभक्तीचे काही घेणं देणं नाही. ते फक्त एक 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 समुदाय विशेषच्या मतासाठी ते काम करतात. आता वंदे मातरम जो आमचा राष्ट्रीय उद्घोष होता, जयघोष होता, आमचा राष्ट्रगीत होता, ज्या गीताला गाऊन आमचे लाखांपेक्षा जास्ती जो स्वतंत्रता सेनानी होती त्यांनी स्वतःचा जान गमावला होता देशाची आझादीसाठी, आणि ते सगळे वंदे मातरम गात होते. आणि त्या वंदे मातरम जेव्हा आमच्या देशाला आझादी भेटली, स्वातंत्र्य जेव्हा आम्हाला मिळाला, तेव्हा त्या वंदे मातरमला त्यांनी राष्ट्रगीत केलं नाही का? एक संप्रदाय विशेष, खास करून मुस्लिम समाजाला याच्यावर ऐतराज होता, विरोध होता. त्यानंतर बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी
ज्या वंदे मातरम गीतची रचना केली आहे त्याच्यामध्ये 6 स्टंजा आहे. पण जाणून बुझून मुस्लिम जो कट्टरपंथी मुस्लिम आहेत, फिरकापरस्त आहेत, जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांच्या दबावाखाली येऊन काँग्रेसने फक्त 2 स्टंजा ठेवल्यावर बाकी सगळे कापून ठेवले. आणि तो पण सगळे प्रत्येक ठिकाणी नाही गायला पाहिजे, त्याला पण काही दर्जा नव्हती. आता आमचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या पुढाकाराने हा जो वंदे मातरम आहे, जेव्हा आम्ही वंदे मातरमची 150वी वर्षगांठ सेलिब्रेट करतो आणि तेव्हा त्यांनी वंदे मातरमला एक राष्ट्रगीतचा दर्जा दिला. एक दुसरा पार्लमेंटमध्ये या गीतासाठी एक विशेष कायदा निर्माण केला आणि या कायद्याप्रमाणे आता प्रत्येक राष्ट्रीय कार्यक्रममध्ये, प्रत्येक राष्ट्रीय त्योहारमध्ये, सणमध्ये जनगण मन बरोबर वंदे मातरम पर गायला पाहिजे आणि संपूर्ण 6 स्टंजा गायला पाहिजे. आणि हा जो 6 स्टंजा आहेत गीतामध्ये, तो आमचे स्वतंत्रता सेनानींच्या गीत आहे, आमच्या स्वतंत्रता संग्रामच्या गीत आहे. स्वातंत्र्य आम्हाला मिळालं या गीतामुळे. पण ज्या प्रकारे आज सोनियाजीने यावर ऐतराज केला, आपत्ती केली आणि त्याने स्वतःच्या पक्षाचे लोकांना एक फटकारला, तो काँग्रेसचा जो असली चेहरा आहे तो दाखवतो. सोनियाजी म्हणजे एक फक्त नामासाठी ते सेक्युलर आहेत, पण आतमधून ते खूपच कम्युनल आहेत, सांप्रदायिक आहेत, जातीयवादी आहेत. तुम्ही 1998 मध्ये ते काँग्रेस अध्यक्ष झाले होते. त्याच्यापूर्वी नरसिंहरावचा राज होता, नरसिंहरावच्या राजवटीत बाबरी मस्जिद पळाली होती. त्याच्यानंतर सगळे जे मुस्लिम वोट आहेत त्यांच्याकडून पळाले होते. आता मुस्लिम मतांना पुढे आणण्यासाठी, क्लोज आणण्यासाठी त्याने एक खास धोरण सुरू केलं आणि काँग्रेसचा सेक्युलरिझम एक कम्युनलिझममध्ये कन्वर्ट झाला. आणि तेव्हा काँग्रेसचं नाव होता ऑल इंडिया ख्रिश्चन काँग्रेस, AICC. म्हणजे ते अहमद पटेल, AK अँटनी, ऑस्कर फर्नांडिस, हे सगळे मोठे मोठे जो बिगर नॉन हिंदूज आहेत ते मोठे मोठे पोस्टवर होते आणि ते सोनियाजीचे खास लोक होते. आणि सोनियाजीला एक टेम्पोररीली सक्सेस भेटला होता. पण हळूहळू काँग्रेस पार्टीचा जो सेक्युलर चेहरा आहे तो संपला आणि काँग्रेस म्हणजे एक मोस्ट असा कम्युनल आणि सांप्रदायिक पक्ष आहे निर्माण झाला. आणि 2014 येत सगळे संपला काँग्रेसचा. तोच जो वस्तुस्थिती आहे आज सोनियाजीच्या चेहऱ्यावर होता. आणि ज्या राष्ट्रगीताला या देशाची सरकारने, शासनाने एक राष्ट्रीय गीतचा दर्जा दिला, त्याच्यावर सोनियाजीला ऐतराज आहे. म्हणजे संपूर्ण काँग्रेसला ऐतराज आहे. सोनियाजी म्हणजे काँग्रेसचे सुप्रीम लीडर आहे, त्यांना ऐतराज म्हणजे काँग्रेसला ऐतराज. म्हणजे ते स्वतंत्रता सेनाचे जो आमचे स्वातंत्र्य सेनानी होते त्यांच्या विरोधात, त्यांचे जे शहादत होती, त्यांनी जान गमावलं, ते जे हुतात्मा झाले त्यांच्या विरोधात. आणि आता संपूर्ण काँग्रेस फक्त मुस्लिम मतासाठी राजकारण करत आहे आज असा दिसला. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. त्याच्यामध्ये संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधलेत. त्यांनी सांगितलेत की जे निवडणूक आहेत केंद्रीय, ते भाजपचा एजंट आहे, भ्रष्टाचारी निवडणूक आहे, अपात्र माणसाला त्यांनी मुख्यमंत्री केलं. काय सांगणार? असं आहे, शिवसेना बद्दल 2 मंचकावर सुनावणी झालेली आहे. तो एक चुनाव आयोग, निवडणूक आयोग आणि दुसरा हायकोर्ट. आणि प्रत्येक ठिकाणी जो एक्सपर्ट होते, तज्ञ होते, जो निर्णय ज्यांच्या हातात निर्णय होता, त्याने आमच्या पक्षाला एक न्याय दिला होता. त्याचप्रमाणे आम्हाला नाव भेटलं आणि निवडणूक निशाणी भेटली. आता फायनली सुप्रीम कोर्टमध्ये सगळं चालू आहे. कपिल सिब्बलने जे काही निवडणूक आयोग समोर बोललं होतं, जे काही हायकोर्ट समोर बोलत, तोच ते रिपीट करत आहेत. आणि ऑनरेबल जज साहेबांनी सांगितलं की तर तुम्ही तो स्वतःला रिपीट करत आहात. अच्छा, त्यांचा रिपीट जो आहे, जो आर्ग्युमेंट आहे, त्या आर्ग्युमेंटवर उबाठावाले खूप एकदम आता जोशमध्ये आहेत, उत्साहित आहेत. काही होईल नाही. शिवसेनामध्ये जो फूट पडली होती आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जो नेतृत्व केला, उठाव केला, तो एक न्याय संगत होता. आणि त्यांना न्यायसंगत ठरविण्यासाठी विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग आणि
जो बाकी खालचे जो कोट होते त्याने आमच्या पक्षामध्ये आमच्या बाजूला निर्णय दिलेला आहे. पुढे पण आम्हाला निर्णय भेटेल. आता हे फ्रस्ट्रेशनमध्ये येऊन राऊत सारखे जो भोंगे आहेत ते बडबड करत राहणार, काही फरक पडत नाही. कारण अजून आज शिवसेना म्हणजे जो तरक्की करत आहे, शिवसेना म्हणजे जो प्रगती आहे महाराष्ट्रात, तो फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.